मन तुझ आंबे करून प्रारंभ डफावर थाप तुंतुन्याता डफावर थाप तुंतुन्याता शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण बालाजीरायाचं गात गुणगान हो जी आधी नमन साधू संताला आधी नमन साधू संताला ज्ञानेश्वराला एकनाथाला रामदासाला किसन बाबाला नगर जिल्हा नेवासे तालुक्याला मुक्कामी देडगावाला शाहीर साज चढविला अविनाश वाडकर संगतीला अविनाश वाडकर संगतीला रामानंद देती साथीला पूजा गोरे आहे संगतीला शाहिरान साज चढविला पूर्ण चढून शाहिरीचा झाला कृष्ण शाहीर गातो पोवाड्याला हो जी गातो पोवाड्याला हो जी गातो पोवाड्याला हो जी महाराष्ट्र मायभूमी आमची महाराष्ट्र मायभूमी आमची संत महंतांची मराठी भाषिकांची ज्ञानवंतांना जन्म देणार नररत्नांचे दिव्य भांडार समरधीर घेत जिथे अवतार हो जी साधू संतांची समृद्ध परंपरा लावलेली ही महाराष्ट्र भूमी आणि या महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हा म्हणजे संतांची खाण आहे भाविकांनो आणि या अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्याचं नाव घेतलं की डोळ्यासमोर उभी राहते ज्ञानेश्वर माऊलींची सगुण साकार मूर्ती की ज्या माऊलीनं आई वडील गेल्यानंतर आई वडिलांची देहांत प्रायचित्त घेतल्यानंतर जगाची आई ज्ञानेश्वरी जगाला सांगितली ती या नेवासा पावन भूमीमध्ये आणि अशा या पवित्र आणि पावन भूमीपासून अवघ्या 25 किलोमीटर अंतरावर असणार श्री क्षेत्र बालाजी देडगाव येथील भगवान बालाजीचा इतिहास शिवशाहीर कृष्णा शिरसाट आपणा समोर सादर करत आहे। ऐका ऐका सांगतो तुम्हाला ठेवा ध्यानाला देडगावाला 15व्या ऐका शतकाला 15व्या ऐका शतकाला जोशी कुटुंब तेथे वस्तीला हो जी जोशी कुटुंब तेथे वस्तीला हो जी जोशी कुटुंब तेथे वस्तीला हो जी आणि भाविकांनो 15व्या शतकामध्ये या देडगावामध्ये भगवान बालाजीवर श्रद्धा असणारे जोशी आडनावाचे एक कुटुंब राहत होतं। या जोशी कुटुंबाची भगवान बालाजी चरणी नितांत श्रद्धा होती। ते नित्य नियमानं भगवान बालाजीची सेवा करायचे। आणखी काय करायचे? पोथी वाचन करती भजन पोथी वाचन करती भजन चिंतन करी मनन मनोभावे सेवा करून नाहून जाई देव भक्तीन जिरहाजी देव भक्तीन जिरहाजी आणि अशा रीतीनं जोशी कुटुंबानं नित्य नियमानं पोथी वाचन करावं भजन करावं आणि ईश्वर भक्तीत नाहून जावं श्री बालाजी चरणी तल्लीन व्हावं। आणखी काय करायचे भाविकांनो जराशी लक्षपूर्वक ऐका। या जोशी कुटुंबातील कर्ते पुरुष जरी पटक्याचा ध्वज शिवायचे
आणि तो ध्वज हातात घेऊन गावोगाव फिरून कानगी रूपी द्रव्य गोळा करायचे. कानगी म्हणजे काय भाविकांनो, तर बालाची चरणी अर्पण केलेली देणगी यालाच कानगी असं म्हटलं जातं. आणि मग हे सर्व कानगी रूपी द्रव्य घेऊन ते जोशी पुरुष डोंगर, दर्या, नदी, नाले तसेच मुस्लिम राजवटीतील सैनिक या सर्व संकटांना तोंड देत मजल दर मजल करत देडगाव ते गिरी बालाजी असा प्रवास पायी करायचे. भाविकांनो लक्षात घ्या. आणि हे कानगी रूपी द्रव्य व्यंकटेश्वराला अर्पण करून विजयादशमीच्या पालखी सोहळ्यात सहभागी होत असे. आणि मग ध्वज जरीचा हाती घेऊन, ध्वज जरीचा हाती घेऊन गावोगावी ते फिरून कानगी गोळा करून, कानगी गोळा करून नदी नाल्या जाई तुडवून कानगी अर्पण करून सामील होई पालखी सोहळ्यात, पालखी सोहळ्यात जी जी जी, पालखी सोहळ्यात जी जी जी, पालखी सोहळ्यात जी जी जी. आणि अशा रीतीनं भगवान बालाजीच्या चरणी कानगी रूपी द्रव्य अर्पण केल्यानंतर पालखी सोहळ्यात सहभागी व्हायचे. आणि मग हे परमभक्त जोशी तेथे मिळालेला प्रसाद घेऊन ज्या ज्या भाविकांना कानगी दिली त्या भाविकांना तो प्रसाद वाटत असे. आणि मग त्या प्रसादावर ते भक्त आपल्या उपवासाचे पारणे फेडत असत. अशी सेवा या परमभक्त जोशींनी किती दिवस केली? दिवस नाही भाविकांनो. किती महिने केली? महिने नाही भाविकांनो. किती वर्ष केली? वर्ष नाही भाविकांनो. तर कशी सेवा केली म्हणाल? आयुष्यभर केलं सेवेला, आयुष्यभर केलं सेवेला. पुढं प्रकार काय घडला, पुढं प्रकार काय घडला. वृद्धपण आले जोशीला, वृद्धपण आले जोशीला. काय बोलले ऐका देवाला, ऐका देवाला जी जी, ऐका देवाला जी जी जी, ऐका देवाला जी जी जी. परमभक्त जोशी अगदी तरुण असल्यापासून तर अगदी वृद्ध होईपर्यंत त्यांनी तिरुपतीची वारी केली भाविकांना. आता जोशी वृद्धपणामुळं परमभक्त जोशींचं शरीर जर्जर झालेलं होतं, रस्त्यानं नीट चालवत नव्हतं. तरी सुद्धा भगवान बालाजीवर असलेल्या श्रद्धेपोटी ते तिरुपतीला गेले. परंतु वृद्ध अवस्थेत इकडे पालखी उत्सवाची वेळ झालेली होती. परंतु परमभक्त जोशींना जागचं उठवेना. त्यांनी मनोभावे भगवान बालाजीचा धावा सुरू केलेला आहे. पालखी उत्सवाला सुरुवात झालेली होती. पालखीच्या मानकऱ्याने खांदा दिला. परंतु चमत्कार झाला भाविकांनो. काय झालं? पालखी जागची हलेना. आणि मग बालाजीनं दृष्टांत दिला, दृष्टांत दिला. भक्त एक आलाय दर्शनाला, भक्त एक आलाय दर्शनाला. या डोंगराच्या पायथ्याला, या डोंगराच्या पायथ्याला मूर्छा येऊन आहे पडलेला, आहे पडलेला जी जी जी, आहे पडलेला जी जी जी, आहे पडलेला जी जी जी. पालखी उत्सवाला सुरुवात झालेली होती. परंतु पालखी जागची हलेना. सर्वत्र चर्चा सुरू झालेली आहे. भाविक आपापसात कुजबुजू लागलेले आहेत. देवाची पालखी का हलेना, देवाची पालखी का हलेना. आणि मग भगवान बालाजीनं तेथील एका भक्तास दृष्टांत देऊन सांगितलं की देडगावाहून आलेला माझा परमभक्त या ठिकाणी आलेला आहे. परंतु म्हातारपणामुळे त्याला चालवत नाही. तो डोंगराच्या पायथ्याला पडलेला आहे. आणि मग सुरुवात शोध कार्याला, सुरुवात शोध कार्याला, शोध कार्याला, शोध कार्याला. शेवटी
तपास त्यांना लागला, शेवटी तपास त्यांना लागला. पालखी जवळ आणलं जोशीला, पालखी जवळ आणला जोशीला. खांदा त्यानं दिला पालखीला, खांदा त्यानं दिला पालखीला. आनंद झाला भाविकाला, झाला भाविकाला जी जी जी. झाला भाविकाला जी जी जी, झाला भाविकाला जी जी जी. भगवान बालाजीनं दृष्टांत देताच तेथील भक्तगण जोशी बुवांना शोधण्यासाठी दिसेल त्या रस्त्यानं धावू लागलेले. माझा परम भक्ताला वरती घेऊन या आणि पालखी बरोबर सामील करून घ्या. या देवाच्या दृष्टांताप्रमाणे सर्व भक्तगण डोंगराच्या पायथ्याशी जो तो परम भक्त जोशींना शोधू लागलेला आहे. शेवटी भगवान बालाजीचा धावा करताना त्यांना हे परम भक्त जोशी दिसलेले. सर्व भाविकांना आनंद झाला. परम भक्त जोशींना पालखी जवळ आणलेला आहे. जोशींनी पालखीला खांदा दिला आणि पालखी निघाली भाविकांनो. आणि या परम भक्त जोशीला प्रसाद, वस्त्र आणि तांदळाचा सिदा दिला. आणि माघारी निघते समयी त्याचं हृदय भरून आलं, कंठ दाटला गेला, डोळे पाण्यानं डबडबले गेले, सर्व अंग थरथर कापू लागलं. आणि जोशी बुवांनी थरथर ते हात जोडलेले आहेत आणि भगवान बालाजीची विनंती केलेली आहे. देवा, वृद्धपणामुळं माझं शरीर आता जर्जर झालेलं आहे, मला पाऊल उचलणं आता अशक्य आहे. तेव्हा मी पुढच्या वारीला कसा येऊ देवा, मी पुढच्या वारीला कसा येऊ. माझी विनंती आहे देवा, तुम्हीच आता माझ्या सोबत माझ्या गावी देडगावला चला. आणि मग जोशी बुवा आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी गेलेले आहेत. आणि मुक्कामाच्या ठिकाणी गेले असताना काय घडलेलं आहे भाविकांनो. दृष्टांत जोशी भक्ताला, दृष्टांत जोशी भक्ताला. देव बोलले आहे आपल्याला, देव बोलले त्याच समयाला. येतो मी तुझ्या संगतीला, येतो मी तुझ्या संगतीला. जात त्या परम भक्ताला, परम भक्ताला जिरहा जी जी. परम भक्ताला जिरहा जी जी, परम भक्ताला जिरहा जी जी. परम भक्त जोशी आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी गेले असताना भगवान बालाजीनं दृष्टांत देऊन सांगितलं की मी तुझ्या सोबत येणार आहे, मी तुझ्या सोबत येणार आहे. जाताना एक शिळा घेऊन जा आणि ज्या ठिकाणी तू ही शिळा बाहेर काढशील त्याच ठिकाणी माझी प्राण प्रतिष्ठापना कर. आणि मग सकाळी उठल्यानंतर या परम भक्तानं श्रद्धापूर्वक एक शिळा घेऊन तांदळाच्या पडशीत ठेवलेली आहे. आणि मग जोशींचा मजल दर मजल करत परतीचा प्रवास सुरू झालेला आहे भाविकांनो. देडगावच्या बारवेवर जोशी बुवा आले हो, जोशी बुवा आले, जोशी बुवा आले. चिंतन मन ग्रासले, जोशी बुवा आले, चिंतन मन ग्रासले. भगवान बालाजी तुझ्या संगती येतो म्हणाले, येतो म्हणाले. म्हणून तांदळाच्या पडशीचे त्याने तोंड सोडिले, म्हणून तांदळाच्या पडशीचे त्याने तोंड सोडिले. चमत्कार पाहून त्यांचे नेत्र दीपले हो, नेत्र दीपले, नेत्र दीपले. जोशी मूर्छित झाले, नेत्र दीपले. जोशी मूर्छित झाले, नेत्र दीपले. जोशी मूर्छित झाले. आणि अशा रीतीनं प्रवास करत असताना हे परमभक्त जोशी देडगाव येथील वराह बाळवेवर आलेले आणि विश्रांतीसाठी थांबले असताना या परमभक्ताच्या मनात शंका आलेली आहे भाविकांनो की भगवान बालाजीने आपणास दृष्टांत देऊन सांगितलेलं आहे की मी तुझ्या सोबत येत आहे. आणि म्हणून त्यानं तांदळाच्या पळशीचं तोंड सोडलं आणि चमत्कार झाला भाविकांनो. काय घडलं
तर त्या दगडाच्या शिळेची एक सुंदर भगवान बालाजीची मूर्ती तयार झाली आणि हा चमत्कार पाहून ते परमभक्त जोशी मूर्छित झालेले आहेत भाविकांनो. आणि मग दृष्टांत गावच्या पाटलाला दृष्टांत गावच्या पाटलाला गावच्या पाटलाला परमभक्त जोशी संगतीला आलोय मी देड गावाला जिरहाजी आणि अशा रीतीनं याच रात्री भगवान बालाजी गावच्या पाटलाच्या स्वप्नात गेले आणि सांगितलं, तुमच्या गावातील माझ्या ब्राह्मण भक्तासोबत आलेलो आहे, माझी रथातून मिरवणूक काढा आणि जेथे रथाचं चाक चुरेल त्याच ठिकाणी माझी प्राण प्रतिष्ठापना करा. आणि मग दृष्टांताप्रमाणे गावच्या पाटलानं भगवान बालाजीच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आलेली आहे. समस्त गावकरी, भजनी मंडळ, महिला वर्ग तसेच पंचक्रोशीतील भक्तजन या मिरवणुकीमध्ये सामील झालेले होते. आणि भाविकांनो, दृष्टांताप्रमाणे रथाचं चाक चुरलं गेलं आणि त्याच ठिकाणी भगवान बालाजीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली. समस्त गावकऱ्यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. भाविकांनो, देडगावामध्ये विजयादशमीला भगवान बालाजी पालखी सोहळा होत असतो. तसेच कोजागिरी पौर्णिमेला मोठा यात्रा उत्सव भरतो. महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातील लाखो भाविक देडगावला येऊन भगवान बालाजीचं दर्शन घेत असतात. तसेच सालाबाद प्रमाण हरिभक्त परायण परमपूजनीय गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज श्री क्षेत्र देवगड यांच्या आशीर्वादानं, तसेच हरिभक्ती परायण परमपूजनीय गुरुवर्य गाथामूर्ती सुखदेवजी महाराज मुंगसे यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताह, महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा, अखंड वर्षभर ज्ञानदान, अन्नदान, विविध उपक्रम राबवले जातात. भाविकांनो, जसे आपण शिर्डीला येता, शनी शिंगणापूरला येता, देवगडला येता, तसेच एकदा देडगावला येऊन भगवान बालाजीचं दर्शन घ्या आणि खऱ्या अर्थानं धन्य व्हा. परिसर स्वच्छ आहे, सर्वत्र वृक्षारोपण, भव्य दिव्य सभा मंडप, भक्त निवास, सुसज्ज अशी पाकशाळा, महाद्वाराची निर्मिती झालेली आहे. सर्व नागरिक प्रेमळ आणि म्हणून या ठिकाणी या भगवान बालाजीचं दर्शन घ्या भाविकांनो. आणि म्हणूनच भक्ताच्या श्रद्धेस पावणाऱ्या भगवान बालाजीला, परमभक्त जोशींना शाहिराचा शतशः मानाचा मुजरा. शाहिरानं साज चढविला, पूर्ण चढून शाहिरीचा झाला. आज गायलं भगवान बालाजीला, शाहीर कृष्णा गातो पोवाड्याला ओ जी. भूवैकुंठ भूमीवरी असे अवतारी मूर्ती सुंदर बालाजी मंदिर यावे पाहण्यात, महादेवाचं घेण्या दर्शन, शाहीर कृष्ण पोवाड गाणार हो जी. कृष्ण शाहीर पोवाड गाणार हो जी. कृष्ण शाहीर पोवाड गाणार हो जी. कृष्ण शिरसाट शिव शाहीर
कृष्ण शिरसडची व शाहीर तेडगावकर गुरु मम थोर शाहीर कल्याण ध्यान देणार शाहीर कल्याण ध्यान देणार आईचा आशीर्वाद असणार म्हणून पोवाड्यास रंग